नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता हप्ता याच आठवड्यामध्ये वितरित होऊ शकतो। याच्याबद्दलचा अपडेट कन्फर्म झाल्यानंतर पडलेला पुढील महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे हप्ता नेमका किती हजारांचा येणार? 3000चा येणार की 2000चा येणार? याला कारण देखील अशीच आहेत। बऱ्याच साऱ्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पीएम किसानचा पाठीमागील हप्ता वितरित केला जात असताना राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 9000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आशा लागलेली होती की आता येणारा हप्ता हा 3000 रुपयांचा दिला जाणार। परंतु मित्रांनो, ही केलेली एक घोषणा होती। पुढील भविष्यामध्ये आम्ही अशा प्रकारचे अनुदान दिलं जाऊ शकतं अशा प्रकारची दिलेली माहिती होती। अशा प्रकारच्या हप्त्याचं वितरण केलं जात असताना याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असते। याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्यासाठीचा शासन निर्णय हा निर्गमित करून या योजनेमध्ये बदल करणं अपेक्षित असतं। सध्या राज्यामध्ये राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसानच्या धर्तीवरती वार्षिक 6000 रुपये दिले जातात। आता या योजनेअंतर्गत वार्षिक 9000 रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी, त्याच्यासाठी असलेला आवश्यक असलेला शासन निर्णय ज्याच्यामध्ये शुद्धीपत्रक काढून 6000 रुपयांच्या ऐवजी 9000 रुपये अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या बाबीची पूर्तता होणं आवश्यक असतं आणि अशा प्रकारच्या कुठल्याही बाबीची पूर्तता झालेली नाही। याच्यासाठी निधीची आवश्यकता असते, त्याच्यामध्ये बजेटमध्ये तरतुदी असतात। अशा बाबींच्या पूर्तता झाल्यानंतरच या हप्त्यामध्ये बदल होऊ शकतो। मित्रांनो, या योजनेमध्ये आम्ही बदल करणार आहोत। असा बदल करून वार्षिक 9000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवरती त्याचा अभ्यास केला जाईल, त्याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतरच सर्व मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिल्यानंतरच पुढे याच्या संदर्भातील शासन निर्णय हा निर्गमित केला जाईल आणि बजेटच्या तरतुदी करून पुढील हप्ते जेव्हा कधी याला मंजुरी मिळेल त्या पुढील हप्ते शेतकऱ्यांना 3000 रुपये दिले जातील। तुर्तास तरी येणारा हप्ता हा 2000 रुपये दिला जाणार आहे। मित्रांनो, याचबरोबर बरेच सारे शेतकरी हे पीएम किसानसाठी पात्र होते, परंतु त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येत नव्हता। असे सुद्धा बरेच हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना हा 6वा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि याच्यासाठी पूर्वीचा काही निधी आणि नवीन 1642 कोटी रुपयांचा निधी हा 26 मार्च रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। आता याच्या तारखेबद्दलची स्पष्टता अद्याप करण्यात आलेली नाही, परंतु साधारणपणे हा 30 किंवा 31 तारखेला हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारचे अपडेट समोर येत आहेत आणि हप्ता वितरित केला जात असताना 2000 रुपयांचाच हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, सध्या मार्च एंड असल्यामुळे तुम्ही कुठल्याही पोर्टलवरती याची डीबीटीची ट्रॅकर किंवा इतर स्थिती पाहू शकणार नाही, परंतु हप्ता हा 30 किंवा 31 तारखेला 100% वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता समोर येत आहेत। अशाच प्रकारे आता पीक विमा सुद्धा 31 मार्च पूर्वी वितरित केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे, परंतु अद्याप त्याचा GR वगैरे निर्गमित केला गेलेला नाही आणि त्याच्या निधीचा देखील GR हा 31 मार्च पूर्वी निर्गमित करावा आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा द्यावा हीच एक अपेक्षा आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।